आहोत निमगाव सावामध्ये. निमगाव सावामध्ये एक ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण विचारूया नक्की बुवा जिल्हा परिषद पंचायत समितीची परिस्थिती काय असणार आहे. तर जिल्हा परिषदसाठी 3 उमेदवार आहेत आपल्याकडे. अपक्ष उमेदवार म्हणून कविता पवार, शिवसैनिकून जयश्री खंडागळे आणि राष्ट्रवादीकडून कल्पनाताई काळे. तर याच्यामध्ये बुवा काय वाटतं, निमगावमध्ये कोणाचं पारडं जड राहू शकतं? निमगावमध्ये आता साहेबांच्या मागं लोक उभी राहणार, कारण साहेबांनी गावाचा विकास तेवढा केला आहे आणि प्रत्येक मळ्यामध्ये रस्त्याची कामं केलीत, मंदिरांची कामं, मंदिरांना आज खराडी मळ्यामध्ये गणपती मंदिराला मंडप किंवा ग्राउंडला काँक्रिटीकरण, आमच्या छोट्याशा पटाडी मळ्यामध्ये सुद्धा मंदिराला त्यांनी काँक्रिटीकरण करून दिलेत आणि स्टाईल फरशी वगैरे मंदिरामध्ये मंडपासाठी दिली. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आज गणपती मंदिर असेल किंवा बागवाडीतलं राम मंदिर असेल, या सर्व मंदिरांसाठी त्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे. प्रत्येक मळ्यामध्ये जाण्यासाठी डांबरी रस्ते तयार केलेले आहेत आणि अशा रीतीनं गावाचा विकास जो झाला आहे त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे. जो गावचा विकास झाला तो पांडुरंग पवार यांच्या संकल्पनेतूनच झाला आहे असं मतदार बोलतात. कितपत खरं आहे? बरोबर आहे ना, त्यांच्या संकल्पनेतूनच, त्यांच्या माध्यमातूनच हा सगळा विकास झालेला आहे. खंडोबा मंदिरावर जाण्यासाठी ते डांबरीकरण झालं. ते डांबरीकरण कोणाच्या संकल्पनेत नसताना झालं असं काही मला मतदारांनी सांगितलं. बरोबर. तो रस्ता कोणी केलेला आहे? तर रस्ता वळसे पाटलांच्या माध्यमातून एक दिवस वळसे पाटील इथं येताना ते चुकून त्या रस्त्याने जाताना चुकून खंडोबाच्या मंदिरावर गेले आणि त्यावेळेला त्यांना त्या रस्त्याची अधुरावस्था दिसल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याला सुरुवातीला त्यांनी रस्ता बनवायचं ते हे केलं पवार साहेबांच्या माध्यमातून. म्हणजे पवार साहेबांच्या माध्यमातून निमगाव गाव एक प्रगतीच्या मार्गावर आहे. जे प्रगतीच आहे त्याची, निमगावची प्रगतीच झाली त्यांच्या. राजकारणामध्ये निमगाव सावा हे राजकारणाचं केंद्रबिंदू का मानलं जातं? मग आता राजकारणाचं हे होणारच ना, जे स्पर्धा निर्माण होते, स्पर्धेचं युग हे. कोणाला इथं वाटतं एवढी विकास झाला आहे म्हणजे आपल्यालाही काहीतरी इथं चान्स मिळावा, आपल्यालाही काही हे व्हावं. त्यामुळे विकासासाठी तर किंवा राजकारण हे येणारच. तिथं जिथं विकास आहे तिथं राजकारण येणारच. तर मग म्हणजे आता हे निमगाव सावामध्ये कविता पवार यांना किती टक्के मतदान होऊ शकतं? आता तसं पाहिलं तर 70% मतदान व्हायला पाहिजे त्यांना इथं. पंचायत समितीमध्ये संभाजी शेठ चव्हाण, राजू शेठ गाडगे. आता राजू शेठ गाडगे एक चाकण उद्योगामध्ये एक चांगले उद्योजक आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात हातभार आहे आणि संभाजी शेठ पण एक पारगाव गावामध्ये एक त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे. याच्यामध्ये आता निमगाव सावाची परिस्थिती काय असेल? आता यांच्यामध्ये दोघांना 50-50 होणार आहेत, कारण गावचा उमेदवार आहे राजू गाडगे, गावचा उमेदवार आहे आणि संभाजी शेट्टी शेजारचे जरी असले तर त्यांचे नातेसंबंध या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना 50-50 मतदान निमगावातून होणार.